या ठिकाणी येत असतात, परंतु त्यांच्यासाठी कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नाहीये. असं गृह सुरू करण्यात यावे. नंबर 6, शहरातील आठवडी तसेच दररोजच्या बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात घाण करण्यात यावी, तिथल्या असुविधा दूर करण्यात याव्यात. नंबर 7, शहरातील अनेक भागात पथदिवे बंद आहेत, तर ते पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावे. नंबर 8, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक प्रमाणात करण्यात यावा. आपल्या शहरासाठी जी उजनीची पाणी पुरवठा योजना आहे, या योजनेला 200 पेक्षा जास्त कोटी रुपयाचा खर्च करून या शहरासाठी उजनीचं पाणी आपल्या शहराला मिळालेलं आहे. आणि धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं नगर परिषद म्हणावं की नाही प्रश्न पडतोय, कारण की जिल्हा परिषदची एखादी बंद पडलेली म्हणून म्हणलं नगर परिषद म्हणावं की नाही हा प्रश्न पडला. याचं कारण असं आहे, आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कुठेही फिरत असताना स्वातंत्र्यापासून 2-4 महत्वाच्या गोष्टी सर्वसामान्यांच्या कानी पडत असतात की आपल्या मूलभूत. कलेक्टर साहेबांनी 2 वेळेस मीटिंग घेतल्या, परंतु हा मुद्दा तसाच पडून आहे. यासाठीही आम्ही आज आग्रही आहोत की आपण हा कचरा डेपो याचं व्यवस्थापन करण्यापेक्षा तो कचरा डेपो तिथून कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावा. नंबर 10, आपल्या शहरामध्ये भोगावती नदीचं पात्र आहे. या भोगावती नदीच्या पात्रामध्ये प्रचंड घाण आहे आणि या नदीचं रूपांतर नालीमध्ये करण्याचं पाप या नगरपालिकेमार्फत झालेलं आहे. त्यामुळे भोगावती नदीची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याप्रमाणे नियोजन करण्यात यावं. नंबर 11, शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यातून नागरिकांना श्वसनाचे आणि घशाचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी. नंबर 12, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी. या शहरामध्ये सिग्नलचा जो खेळखंडोबा गेले अनेक वर्ष सुरू आहे. सिग्नलचे पोल उभा केलेले असतात, ट्रॅफिकवाले म्हणतात त्याचं व्यवस्थापन नगरपालिकेने करायचं असतं. नगरपालिका म्हणते आमच्याकडे त्याचा निधी नाही आहे. तर या वळामध्ये ट्रॅफिकची सिग्नलचे गेली 7-8 वर्ष भिजत गोंगडं पडलेलं आहे. या शहरामध्ये जर त्यांना सिग्नल व्यवस्थित करायचे तर राज्य सरकार आणि नगरपालिकेने त्याच्यात तातडीने पावले उचलून वाहतूक व्यवस्था सुरळीत कर. त्याबद्दल आमचं आंदोलन करणे आंदोलन होतं. त्याबद्दल आमचे शहराध्यक्ष अग्निवीर बैसंगे बोला. मॅडम थोडं मागं सर कसं या पाठीमागे या. आज आपण निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहेत? विश्वनाथ शहरामध्ये नागरिकांना ज्या मूलभूत गरजा देण्यासाठी नगरपालिकेची स्थापना झालेली आहे, ते नगरपालिका आपलं कर्तव्य विसरलेलं आहे. आज शहरामध्ये कुठल्याही भागात जावा तुम्ही, सफाई नाही, कचरा उचलणं नाही, नाल्या बंद झालेल्या आहेत, रस्त्यावर नाल्याचं पाणी. त्याच पद्धतीनं जागोजाग जनावरं बसले, कुठल्याही रस्त्यानं जाता येत नाही. कचरा डेपो उचलला नाही. कचरा डेपोचा प्रश्न ह्यानेच निर्माण केला. पूर्वी कचरा डेपो हा वर्षाला लिलाव होत होता आणि कधीही कचरा थांबत नव्हता. पण आज परिस्थिती कचरा डेपोमुळं एक अर्ध्या उष्णातमध्ये घाणाईचा वास येतो रात्री आणि त्याच्यामुळं लहान लेकरं आजारी पडायचे. म्हणजे पाणी पुरवठा 5 दिवसाला एकदा, रोज पाणी मिळालं पाहिजे म्हणून उजनीहून पाणी आणलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठंच सुविधा नगरपालिका देत नसत. आणि यापूर्वी अनेक वेळा निवेदनं दिलेत, अनेक वेळा आंदोलनं केलेत. कचरा डेपोपाशी आंदोलन केलं आम्ही, कॉलेज समोर केलं, रस्त्यावर केले, काहीच फरक पडना गेला. म्हणून आज अंतिम इशारा देण्यासाठी एक धरणे आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पाकडे काय साकडे घालणार आहेत या शहराच्या संदर्भात? या शहराच्या संदर्भात एवढं साकडं घालतो मी गणपती बाप्पाकडे की नगरपालिकेचे CO, जिल्हाधिकारी, या आमच्या भागाचे आमदार, आमच्या भागाचे खासदार आणि पालकमंत्री यांनी थोडं तरी मताची किंमत करून या शहराचं
मूलभूत गरजा ते देण्या इतपत सोय करावी. मध्ये धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्याच्या संबंधात आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. या धरणे आंदोलनाचं प्रमुख आमच्या मागण्या आहेत. त्या 13 मागण्यांचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव आणि नगर परिषद प्रशासनाच्या प्रमुख शिव मॅडम यांना आम्ही देणार आहोत. आम्ही यापूर्वीही वेळोवेळी या शहरातल्या समस्यांच्या संदर्भात आंदोलनं केलेली आहेत, धरणे आंदोलन केले आहेत, मोर्चे काढलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत. परंतु या निर्डावलेल्या नगर परिषद प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे आम्हाला परत आंदोलन करावे लागत आहेत. म्हणून आज आम्ही या नगर परिषदेच्या समोर आज आमचं हे धरणे आंदोलन करत आहोत. शहरात अनेक समस्या आहेत. सर्वात पहिली आमची ज्या 13 मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे धाराशिव शहरात जे स्वच्छतेचं काम आहे ते अजिबात चांगल्या पद्धतीने होत नाही. संपूर्ण शहर आज दुर्गंधित आहे आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. मागच्या जवळपास 4 वर्ष झाले नगर परिषदमध्ये कुठल्याही आपले प्रतिनिधी नाही आहेत, लोकप्रतिनिधी काम करत नाहीत. तर तिथं आता प्रशासनाचं काम चालू आहे. म्हणजेच सत्ता ही राज्य शासनाच्या हातात आहे डायरेक्ट, आणि राज्य शासन इथल्या प्रशासनाच्या मार्फत हे काम करत आहे. आणि आमचं म्हणणं आहे की या ज्या काही परिस्थितीला कारणीभूत हे राज्य शासन आहे, भारतीय जनता पार्टीचं शासन आणि त्यांचे सत्ताधारी इथले आमदार, पालकमंत्री असतील, ते जे सत्ताधारी पक्ष आहेत ते सर्व या दुर्दशेसाठी कारणीभूत आहेत. तर स्वच्छतेचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे आमचा या शहरामध्ये अनेक आपण ठिकाणी पाहता की मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न आहे. कुत्र्याच्या झुंडी फिरतात. शाळेची मुलं असतील, वृद्ध असतील, महिला असतील, यांना एकटे दुकटे फिरण्याची भीती वाटावी अशा पद्धतीचं आज आपल्या समोर कुत्र्यांचं आणि जनावरांचं शहरामध्ये उच्छाद मांडलेला आहे. त्याच्या संदर्भात प्रशासन